त्या भागात काम करत असताना देवेंद्रजी नक्कीच पाठीशी उभे राहतील, चांगली ताकद देतील. रवी भाऊ पाठीशी उभे राहतील. चंद्रकांत दादा त्या ठिकाणी काम करतायत, बावनकुळे साहेब त्या ठिकाणी काम करतात. त्यांच्या मार्फत निश्चितच खूप चांगल्या प्रकारचं काम मला त्या भागात करता येईल. खूप कामं पेंडिंग आहेत, ती कामं देखील पुढे नेता येतील. आणि ते विकासोन्मुख शहर आणि विकासोन्मुख लोक पाठीशी असावीत या दृष्टिकोनातून खरं तर मी हा निर्णय घेतो. आत्ताच मी सांगितलं ना की मी नेतृत्वावर एक विश्वास ठेवलाय, त्या विश्वासामुळे मी कुठेतरी भाजप निवडली. नाही, धन्यवाद. आज खरं तर आपण मला वाईट विचारताय, माझी प्रतिक्रिया मी दिली आहे. आणि निश्चितच आपण गल्लीपासून दिल्लीपर्यंत पाहिलं ते फार मोठ्या प्रमाणावर विकास कामं सुरू आहेत, सत्ता आहे. आणि त्याचं खरं तर उपयोग आपल्या भागात नव्याने येणाऱ्या लोकांना झाला पाहिजे. आता मग आज पिंपरी चिंचवड शहर जर आपण पाहिलं असेल तर कॉस्मोपॉलिटन आहे. खूप भारताच्या कानाकोपऱ्यातून लोक ह्या ठिकाणी येतात. आणि त्या लोकांना जर एक लिव्हेबल शहर आपण देऊ शकलो आणि ते शहर देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही गेले कित्येक वर्ष काम करतो, आणि त्याला जर कुणी पाठबळ देत असेल तर निश्चितच त्या ठिकाणी आपल्याला जाणं योग्य आहे. नाही, असं काही नाही. थँक्यू.